नमस्कार मित्रांनो, भयकथांची डायरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया. आजची कथा आहे पेवडा आणि विहिरीवरची हडळ. गावाच्या कडेला असलेल्या एका जुन्या विहिरीवर एक हडळ राहत आहे अशी गावात दहशत होती. पण गणप्याला कसलं आलंय भय. एका रात्री गावाच्या जत्रेतून दारूचे 2 खंबे चढवून गणप्या लडखडत आपल्या घराकडे निघाला होता. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. अंगावर काटा आणणारा सुसाट वारा सुटला होता. रमत गमत चालत चालत गणप्या त्याच विहिरीपाशी आला. त्या विहिरीजवळील पिंपळाच्या झाडाखाली एक अत्यंत सुंदर स्त्री पांढऱ्या शुभ्र साडीत रडत बसली होती. तिचे लांब केस जमिनीला टेकले होते. गणप्या दारूच्या नशेत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, "ए बाई, एवढ्या रात्री तू इथं काय करते? नवऱ्यानं मारलं का तुला?" तेव्हा ती स्त्री त्याच्याकडे वळली. तिचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते आणि दात बाहेर आले होते. पण गणप्याच्या डोक्यात दारू होती आणि डोळ्यात नशा, म्हणून त्याला ती अप्सरा वाटली. हडळ रागात त्याला म्हणते, "गणप्या, आज तुझा काळ तुला इथे घेऊन आलाय. मी तुझे रक्त पिणार आहे." हडळीनं असं म्हटल्यावर गणप्या तिला हसून म्हणतो, "रक्त? आणि माझं? अगं, माझ्या रक्तात तर आता फक्त गावठी आहे. जर तू माझं रक्त प्यायलीस तर तू पण जिंकून नाचायला लागशील. त्यापेक्षा हे बघ, माझ्याकडे अजून थोडी शिल्लक आहे, घेणार का?" असं बोलल्यावर हडळ गोंधळली. आजवर तिला बघून लोक पळून जायचे. कुणी बेशुद्ध पडलं होतं, तर कुणी चड्डीत लघवी केली होती. पण हा माणूस चक्क तिला दारू ऑफर करत होता. तिला वाटलं, हा तिला घाबरत नाहीये, म्हणजे हा कोणीतरी मोठा मांत्रिक असेल. तिने त्याला घाबरवण्यासाठी तिचे पाय उलटे करून दाखवले. तिचे उलटे पाय बघून गणप्या तिला म्हणाला, "अरे देवा, तुझे पाय उलटे, म्हणजे तू चालताना मागे जाते की पुढे? भारीच की. तुला तर चपला पण उलट्या घालाव्या लागत असतील ना? फार त्रास होत असेल ग तुला." गणप्या चक्क तिच्या शेजारी बसला आणि तिचे उलटे पाय सरळ करण्याचा प्रयत्न करू लागला. हडळीला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या प्रेमाने स्पर्श केला होता. तिला त्याचं ते वेडपट वागणं आवडू लागलं. तिने विचार केला, हा माणूस वाईट नाही. रोज लोक माझ्याकडे बघून किंचाळतात, पण हा मला साथ देत आहे. हे बघून हाडळ मऊ आवाजात गणप्याला म्हणते, "गणप्या, तू मला खरंच घाबरत नाहीस आणि खरंच मी तुला आवडते." गणप्या तिला म्हणतो, "मी माझ्या बायकोला घाबरतो. माझी बायको हाडळीवाणी दिसते. तुला घाबरत नाही. तू तर पांढऱ्या साडीतली परी आहेस, माझी परी. मला तू खूप आवडतेस." असं म्हणून गणप्यानं तिच्या थंडगार गालाचा एक मुका घेतला व तिला म्हणाला, "चल, माझ्या घरी चल. माझ्या हातानं तुला मटणाचा रस्सा भरवतो." हे ऐकून हाडळ त्याच्या प्रेमात पडली आणि ती गणप्याच्या मागे मागे चालू लागली. पण जसा जसा गाव जवळ आला तसा देवळातला घंटा वाजला. आता हाडळीचं तिथं थांबणं शक्य नव्हतं. तिने गणप्याच्या कपाळावर आपला थंडगार हात ठेवला आणि म्हणाली, "उद्या याच वेळी ये, मी तुझी वाट पाहीन." असं म्हणून हाडळ निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गणप्या विहिरीपाशी पडलेला सापडला. गावात चर्चा झाली की हाडळीनं गणप्याला झपटलं. पण गणप्या शुद्धीवर आल्यावर "आय लव्ह यू मेरी जान" म्हणत फक्त हसत होता. तेव्हापासून लोक म्हणतात की रात्री त्या विहिरीपाशी कुणी गेलं की किंचाळण्याचा आवाज येत नाही, तर चक्क कोणीतरी हसल्याचा आणि आणखी एक पेक भर असं म्हटल्याचा आवाज येतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व अशाच कथा ऐकण्यासाठी भयकथांची डायरी या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.